भाजप आणि शिवसेनेची सत्ता असणाऱ्या मुंबई महापालिकेमध्ये 4 प्रस्ताव येतात। या प्रस्तावांना आदित्य ठाकरे विरोध करतात। त्यासाठी पत्रकार परिषद घेतात आणि दुसऱ्या दिवशी हे प्रस्ताव माघारी पाठवण्यात येतात। या सगळ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंच्या शिवसेनेला मात दिल्याची चर्चा रंगते। पण त्यानंतर यामध्ये येतो एक ट्विस्ट। नेमकं काय घडलं बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। मुंबई आम्ही जपली जोपासली, कुठेही वेडेवाकडे प्रस्ताव पारित होऊ दिले नाहीत। पण हे नवीन जे काही प्रशासन शासन महानगरपालिकेत बसलं भाजप आणि बिंदेंचं, त्यानंतर अनेक प्रस्ताव हे वेडेवाकडे यायला लागले। मध्यरात्री माझं मुख्यमंत्र्यांशी जे काही बोलणं झालं त्याच्यावरती त्यांनी वाद होऊ नये आणि चुकीच्या गोष्टी महापालिकेत होण्यासाठी त्यांनी ते थारा देणार नाहीत। युतीच्या नेत्यांनी तुमची चर्चा केली ती माहिती युतीच्या नेत्यांनी माझ्याशी चर्चा नाही। विषय मुंबई महापालिकेच्या सुधार समितीत आलेल्या 4 प्रस्तावांचा। सार्वजनिक ठिकाणांच्या खासगीकरणाबाबतच्या 4 प्रस्तावांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतला। आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन या प्रस्तावांविरोधात आपले मुद्दे मांडले। त्यानंतर हे प्रस्ताव माघारी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। हा निर्णय म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंच्या शिवसेनेला दिलेली मात असल्याचं मानलं जात आहे। मुंबई आम्ही जपली जोपासली, कुठेही वेडेवाकडे प्रस्ताव पारित होऊ दिले नाहीत। पण हे नवीन जे काही प्रशासन शासन महानगरपालिकेत बसलं भाजप आणि बिंदेंचं, त्यानंतर अनेक प्रस्ताव हे वेडेवाकडे यायला लागले। 3 मोकळी मैदानं ह्याला रेसिडेन्शियलमध्ये कन्वर्ट करणं, म्हणजे एक मैदान फुटबॉलपटूंसाठी होतं, त्याच्यातून अनेक फुटबॉलर्स असे आहेत जे देशासाठी खेळलेत, देशाच्या टीमसाठी खेळलेत। ते मैदान त्यांना एक्झिबिशन सेंटरमध्ये करायचं होतं। मला आनंद आहे की आजच्या सुधार समितीमध्ये हे सगळे प्रस्ताव पुन्हा पाठवले गेलेले आहेत। पण यांना दफ्तरी दाखल करणं गरजेचं आहे, रद्द करणं गरजेचं आहे, तर आणि तरच मी मान्य करीन की हे सगळे प्रस्ताव पुन्हा मागे गेलेले आहेत। सुधार समितीत आलेल्या 4 प्रस्तावांना आदित्य ठाकरेंनी आक्षेप घेतला। 7 हिल्स रुग्णालयाचे पीपीपी मॉडेलद्वारे खासगीकरण, 5 उपनगरी रुग्णालयातील रक्तपेढ्यांचं खासगीकरण, वांद्रे रेक्लेमेशन इथे एक्झिबिशन सेंटरच्या झोनमध्ये झालेला बदल, मलबार हिल परिसरातील ग्रीन झोनमध्ये बदल, या 4 प्रस्तावांना आदित्य ठाकरेंनी आक्षेप घेतला। मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळेच हे प्रस्ताव सुधार समितीनं माघारी घेतल्याची चर्चा रंगली। पण केवळ प्रस्ताव माघारी पाठवून न थांबता ते रद्द झाले तर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना भेटून आभार मानायची तयारी दाखवली आहे। मी आपल्याच माध्यमातून भाजपला देखील अपील केलं होतं की जर त्यांचा ह्या प्रस्तावाला पाठिंबा नसेल तर त्यांनी याचा विरोध करणं गरजेचं आहे। तर आज जर त्यांनी दखल घेतली असेल तर मी आभार मानीनच। पण महत्त्वाची गोष्ट, आत्ता काही करण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा जेव्हा खरोखर हे 3 प्रस्ताव RG टू रेसिडेन्शियलचे खारिज होतील, दफ्तरी दाखल होतील, रद्द होतील आणि ब्लड बँक प्रायव्हेटायझेशनचे प्रस्ताव रद्द होतील, मला कुठेही कमीपणा नाही। मी जाऊन त्यांचे जाहीरपणे आभार मानीन, त्यांना भेटून। या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचा दावा शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांनी केला। मात्र ठाकरेंच्या कुठल्याच नेत्याशी आपलं बोलणं झालं नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानं या कम्युनिकेशन गॅपची चांगलीच चर्चा रंगली। आज मुंबई महानगरपालिकेमध्ये इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये स्थापन समितीमध्ये काही प्रस्ताव येणार होते, जे प्रस्ताव इतके चुकीचे होते की ज्याच्यावरती काल आदित्य ठाकरे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती व मध्यरात्री माझं मुख्यमंत्र्यांशी जे काही बोलणं झालं त्याच्यावरती त्यांनी वाद होऊ नये आणि चुकीच्या गोष्टी महापालिकेत होण्यासाठी त्यांनी ते थारा देणार नाहीत आणि चुकीच्या गोष्टी ते होऊ देणार नाहीत हे त्यांना पटल्यामुळे त्यांनी त्या सगळ्या गोष्टी आज थांबवलेल्या आहेत। त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद व सत्तारूढ आणि विरोधक हा वाद आज तरी महापालिकेत टळलेला आहे। टीएमसीच्या संदर्भात युतीच्या नेत्यांनी तुमची चर्चा केली ती माहिती युतीच्या नेत्यांनी माझ्याशी चर्चा नाही। टीएमसीच्या संदर्भात युतीच्या नेत्यांनी तुमची चर्चा केली ती माहिती युतीच्या नेत्यांनी माझ्याशी चर्चा नाही। एकीकडे ही चर्चा सुरू असताना पडद्यामागे काय घडामोडी घडल्या याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। मध्यरात्री 2:30 वाजता मिलिंद नार्वेकरांचा फडणवीसांना मोबाईलवर मेसेज। पहाटे 4:30 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं। सकाळी 11 वाजता सुधार समितीमध्ये आलेले प्रस्ताव पुनर्विचारासाठी पाठवले। एकीकडे सुधार समितीत आलेल्या प्रस्तावाबाबत शिंदेंच्या शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी आदित्य ठाकरेंची बाजू उचलून धरल्याचंही चित्र दिसलं। एकमेकांशी चर्चा न झाल्याचं आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री दोघंही सांगतात। पण सुधार समितीतल्या या प्रकारावरून ठाकरे आणि भाजपच्या संबंधातही सुधार होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।